पहिले ऑडिशनची स्क्रिप्ट तुमच्या जेव्हा हातामध्ये येते, ती स्क्रिप्ट एक आता आपल्याला ह्याची ऑडिशन द्यायची आहे असं म्हणून न वाचता रॅन्डम आपल्या हातात जसं वर्तमानपत्र येतं किंवा आपल्या हातात एखाद्या गोष्टीचं पुस्तक, त्या पद्धतीमध्ये त्या ऑडिशनच्या लाईन्स आहेत त्या गंमत म्हणून वाचूया आपण, अशा ह्याने त्या वाचून काढा. काय कळतंय ते बघा. त्याच्यानंतर तुम्ही ते कॅरेक्टर काय आहे हे समजण्यासाठी म्हणून ती स्क्रिप्ट वाचा. त्यानंतर मग तुम्ही तिसऱ्यांदा वाचाल तेव्हा तुम्हाला तो रोल प्ले करायचा आहे किंवा तुम्हाला ते कॅरेक्टर परफॉर्म करायचं आहे ऑडिशनमध्ये, ह्या इंटेन्शनने तुम्ही ती स्क्रिप्ट वाचा. सो किमान 3दा ती स्क्रिप्ट वाचली गेली पाहिजे नीट. बरेचदा असं होतं की पहिल्यांदाच आपलं कॅरेक्टर आहे, म्हणजे समजा 2 कॅरेक्टर असतील, एक कॅरेक्टर आहे मधुरा आणि एक कॅरेक्टर आहे संकेत, तर मी वाचताना फक्त संकेतचीच वाक्य वाचतो. मी मधुरा काय बोलतेय किंवा तिचे आधीचे काय डायलॉग आहेत, कारण त्याच्यावर तर माझी रिॲक्शन आहे, मी ते वाचतच नाही. त्यामुळे आधी स्क्रिप्ट वाचणं हे गरजेचं आहे आणि नीट शांतपणे वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर ही स्क्रिप्ट आल्यावर ती 3दा वाचून घेतली, तुम्हाला जी कळली आहे ते योग्य आहे का हे तिकडच्या व्यक्तीकडनं, समजा तुम्ही प्रत्यक्ष ऑडिशन द्यायला गेला असाल तर जर कोणी व्हॉट्सअपला ऑडिशन पाठवली असेल तर त्या माणसाला कॉल करून की ह्या व्यक्तीचं हेच एज आहे ना, किंवा त्या माणसाला डायरेक्ट विचारा की या व्यक्तीबद्दल मला थोडंसं ब्रीफिंग दे. म्हणजे एखादं कॅरेक्टर आहे, आता ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्या फिल्म मधला आपण समजा घेत, मुक्ताईचं कॅरेक्टर आहे, मग त्या मुक्ताईचं वय काय, ज्या प्रसंगाची ऑडिशन आहे त्या प्रसंगाच्या आधी मुक्ताई बरोबर काय घडलंय किंवा साधारणपणे तिची बॅकस्टोरी काय, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट विचारून घेतल्यात, आता हे सगळं विचारल्यानंतर मग पुन्हा एकदा ती स्क्रिप्ट वाचा, 3ऱ्यांदा 4थ्यांदा. सो पहिल्या 3दा वाचून झाल्यावर मग विचारा, त्यानंतर पुन्हा एकदा स्क्रिप्ट वाचा. एवढं करेपर्यंत तुमचा पाठांतराचा प्रश्न सॉल्व्ह झालेला असेल, तुमच्या नकळत तुमची स्क्रिप्ट पाठ झालेली असेल. त्याच्यानंतर मग एकदा तुम्ही कुठेतरी शांत जागी जाऊन ती स्क्रिप्ट रिहर्स करा. नॉर्मली ऑडिशनच्या स्क्रिप्टमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्सची वाक्य देण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांचा असतो की हॅपी किंवा सॅड अशा 2-4 व्हेरिएशन तरी कलाकाराला देता येत आहेत की नाही, ते समजून जर तुम्ही ते मीटर मार्क केलेत की बाबा इथे हा मूड जातोय आणि इथे वेगळा मूड आहे, तर ते मार्क करूनही करू शकता, किंवा तुम्ही फ्लो मध्ये तुम्हाला त्या इमोशन्स पोहोचवता येत आहेत की नाही याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्यामुळे एखाद्या शांत जागी जाऊन त्याची तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करा.